नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश कोळेकर। आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस इन डिस्क्रीट सिरीज है ना, डिस्क्रीट सिरीजमध्ये कार्ल पियर्सन यांचा जो कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस आहे ते कसं काढतात ते बघणार आहोत। ते डिस्क्रीट सिरीजचा प्रॉब्लेम आहे। तो फॉर्म्युला त्यांचा तो सेम या ठिकाणी स्मॉल जे है ना, जे इज इक्वल टू ए मायनस झेड अपॉन सिग्मा। ओके, तर आपल्याला सर्वप्रथम मीन काढून घ्यायचं या ठिकाणी। तर मीन काढत असताना या ठिकाणी dx, तर ही जी सिरीज आहे यामधलं घ्यायचं, समजा आपण 120 घेऊ, काय होणार x मायनस dx। 105 मधून 120 गेले, राहिले मायनस 15। 110 मधून 120 गेले मायनस 10। 115 तून 120 गेले मायनस 5। 120 मधून 120 0, या ठिकाणी 5। त्याच्यानंतर 130 मधून 120 10 राहिले। 135 मधून 120 गेले 15, आणि 140 मधून 120 गेले 20 राहिले। त्यानंतर फ्रिक्वेन्सी असल्यामुळे परत एक स्टेप्स या ठिकाणी fdx, राईट, म्हणजे हे f आणि हे dx याचा गुणाकार। 10 गुणिले 15 हे त्या ठिकाणी 150 मायनस 25 10 250, या ठिकाणी मायनस 250। 30 आणि 5 3 पाशी 15 हे मायनस 150 0। 15 पाशी 75, 13 हे 130। नेक्स्ट 105 आणि हे 20 पाशी 100। त्यानंतर हे समेशन fdx। पहा, मायनस प्लस लक्षात घ्यायच्या ठिकाणी हे झाले 150 150 300 300 2 500 5 550, हे झाले मायनस 550, राईट। आणि ही या ठिकाणी ही टोटल जर केली आपण, तर हे 75 प्लस 130 प्लस 105 आणि 100, हे झाले 410। आता या ठिकाणी मायनस प्लस मध्ये मायनस होणार, मोठ्या संख्येपुढे मायनसचा आहे, खाली लिहून टाकायचं। 550 मायनस 410, हे झालं मायनस 140। हे मायनस 140। तर सर्वप्रथम आपण मीन काढू। ए इज इक्वल टू एक्स प्लस समेशन fdx अपॉन n। आता x म्हणजे हा dx 120, fdx हे मायनस 140 डिवायडेड बाय, आता n म्हणजे हे जी फ्रिक्वेन्सी आहे याची टोटल घ्यावं लागते। त्याची टोटल आहे 5 आणि 5 10 आणि 5 15, 5 आणि 5 10 आणि 5 15, 15 ते 17 17, 5 आणि 5 10 10 आणि 5 15, 15 आणि 3 18। ओके, 18 7 25 25 5 30 ला 0 8 4 3 3 1 4 4 2 6 3 9 3 12 13 14। ओके, हे आले 140। तर परत एकदा करून पाहतो आपण व्यवस्थित, ठीक आहे। तर हे फ्रिक्वेन्सी टोटल 140 आली, या ठिकाणी 140 आपण लिहिले। तर हे जर सोडवलं आपण, 120 प्लस हे 140 140 हे 0, म्हणजे हे झाले आपलं मीन 120। त्याच्यानंतर आता समजा मोड आपल्याला काढायचा आहे, तर मोड काढत असताना आपल्याला
ग्रुपिंग टेबल अनालिसिस टेबल करावा लागतो. तर स्वतंत्र हे आपण इकडे दुसऱ्या पानावरती करू शकतो आणि परीक्षेमध्ये क्लास करायचं. त्याच्यानंतर आपण एक या ठिकाणी मोड काढण्याच्या ऐवजी आपण आता या नंतर स्टँडर्ड डिव्हिजन काढू सिग्मा. याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की समेशन FDX स्क्वेअर अपॉन n मायनस इन ब्रॅकेट समेशन FDX अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर. तर पहा FDXचं व्हॅल्यूज आपण काढलेली -140 आहे. तर आपल्याला FDXचा वर्ग पाहिजे फक्त या ठिकाणी. तर पहा FDX स्क्वेअर काढून घेऊया. तर ही डिस्क्रीट सिरीज आहे. डिस्क्रीट सिरीजमध्ये ऑलरेडी आपण स्टँडर्ड डिव्हिजन कसं काढता शिकलो आहोत. तर FDX स्क्वेअर काढायचा म्हणजे हे DX आणि FDX याचा गुणाकार करायचा आहे. इतकं सिंपल आहे. तर पहा 150 प्लस 150 इंटू 150 15 हे झाले 2250. नेक्स्ट आहे 250 गुणिले 10 हे 2500. नेक्स्ट 150 गुणिले 5 हे 750 0. 75 गुणिले 5 5 गुणिले 375. 130 गुणिले 10 130 10 या ठिकाणी 1300. त्यानंतर 15 गुणिले 105 गुणिले 105 1575. आणि लास्टला हे 100 गुणिले 200 म्हणजे हे 2000. समेशन FDX स्क्वेअर. तर ते टोटल करायची डायरेक्ट 2250 प्लस 2500 त्यानंतर 750 त्यानंतर 375 त्यानंतर 1300 नेक्स्ट 1575 आणि शेवटी 2000. ते येतात 10,750 10,750 राईट. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही व्हॅल्यूज सापडल्या. FDX स्क्वेअर म्हणजे 10,750. n म्हणजे हे फ्रिक्वेन्सी टोटल 140 मायनस इन ब्रॅकेट FDX म्हणजे हे -140 डिवायडेड बाय 140 स्क्वेअर. ओके. तर पहा याचा भागाकार करायचा. तो आला 76.78 आणि या ठिकाणी हे मायनस. ओके. याची मायनस मग वर्गमुळात 76.78 ची किंमत ते 8.76 8.76. तर हे झालं आपलं स्टँडर्ड डिव्हिजन 8.76 राईट. म्हणजे दोन काढले आपण मीन आणि स्टँडर्ड डिव्हिजन. आता आपल्याला मोड काढायचा राहिलेला आहे. मोड काढायचा त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा प्रॉब्लेम या ठिकाणी लिहून घ्यायचा. कारण या ठिकाणी आपल्याला ग्रुपिंग टेबलचा वापर करून मोड काढायचा असतो. ग्रुपिंग टेबलचा वापर करू. तर पहा आपण मोड काढणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी ग्रुपिंग टेबल, कारण डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड काढण्याचे हे टेक्निक. प्रॉब्लेम आपला आहे सिरीज 105 110 115 120 125 130 135 आणि 140. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी आहे 10 25 30 35
13 15 आणि 13 7 आणि 5. तर डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड काढण्याचे जे काही आपण नियम शिकलो ग्रुपिंग टेबल, यामध्ये हा जो टेबल असतो याच्यात 6 कॉलम्स म्हणजे 6 फ्रिक्वेन्सीजचा पहा कशा की हे F1 हे दिलेले जे प्रॉब्लेममध्ये फ्रिक्वेन्सी त्याला F1 आपण असं म्हणायचं. नेक्स्ट F2, नेक्स्ट F3, नेक्स्ट F4, नेक्स्ट F5 आणि F6. राईट. तर ग्रुपिंग टेबलचे नियम आपण जेव्हा मोड काढायचो होते की नाही, सुरुवातीलाच आपण शिकलो की डिस्क्रीट सिरीजमध्ये मोड काढताना ग्रुपिंग टेबल आणि ॲनालिसिस टेबल करावा लागतो. त्याचा नियम आहे F1चा नियम की सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी दर्शवणे, यामध्ये 35 आहे. F2चा नियम फ्रिक्वेन्सी 2च्या जोड्या करायचे. पहा हे 2 25 आहे, 35 हे 2 665 टोटल याची, हे 2 15 आणि 13 28 आणि 7 आणि 5 12, सगळ्यात मोठे 65. नेक्स्ट F3चा जो आपला नियम आहे त्याच्यामध्ये पहिली फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची आणि 2च्या जोड्या करायच्या, म्हणजे हे 25 आणि 30 हे झाले हे 55 आणि हे 35 15 हे झाले 50 आणि 13 आणि 7 हे 20, कारण इकडे 5ला जोडी नाही, ही जोडी होणार नाही. त्याच्यानंतर F4चा नियम आहे 3च्या जोड्या करायच्या फ्रिक्वेन्सीच्या, ह्या 3च्या. ठीक आहे. पहा काय होणार या ठिकाणी 10 25 आणि 30 जे हे झाले 35 हे झाले 65 टोटल याची, आणि हे 3 35 15 आणि 13 35 15 हे 50 50 60 हे 63, सगळ्यात मोठे 65. नेक्स्ट F5चा नियम आहे की पहिली फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची, 3च्या जोड्या करायच्या 3च्या, हे सुटली म्हणजे हे 25 30 आणि 35 म्हणजे हे झाली 5 आणि 15 चाला 1 3 3 6 3 9 90. ठीक आहे. आणि हे 3 15 13 आणि 7 15 13 7 म्हणजे 13 आणि 7 हे झाले 20 20 आणि 15 30 35. ठीक आहे. हे सगळ्यात मोठे 90. आणि शेवटी F6चा नियम आहे पहिल्या 2 सोडून 3च्या जोड्या करायच्या, म्हणजे हे 30 35 आणि 15. ठीक आहे. हे झाले 50 आणि 80 आणि हे 13 7 आणि 5 20 आणि 5 25, सगळ्यात मोठे 80. तर हा झाला ग्रुपिंग टेबल. आणि या ठिकाणी खाली आपण ॲनालिसिस टेबल करणार आहोत. ॲनालिसिस टेबलमध्ये ह्या ठिकाणी वर्टिकली आपण फ्रिक्वेन्सी लिहूया F1 F2 F3 F4 F5 आणि F6. ओके. आणि इकडे जे सिरीज दिली आपल्याला 105 110 120 135 140. आता बघा हा ग्रुपिंग टेबल या ठिकाणी 35 आहे, म्हणजे ही बेरीज हे जे आहे ही फ्रिक्वेन्सी ह्या व्हॅल्यूची आहे 120, म्हणजे याला 1 मार्क द्यायचा. हे पहा F1 1 मार्क. F2 मध्ये या F2 ही 65 ही टोटल याची आहे 30 आणि 35, म्हणजे याला आणि याला 1 मार्क द्यायचा 115 120 ला. नंतर F3 मध्ये या F3 मध्ये टोटल आपली ही सर्वात मोठी 55 आहे. तर ही कशाची आहे 25 आणि 30ची आहे, म्हणजे याला 110 आणि 115 मार्क द्यायचा आहे. 110 115 A डॅश. F4 मध्ये 65 सर्वात मोठी बेरीज आहे, ती ह्या 3 फ्रिक्वेन्सीची आहे, ह्या आणि ह्या 110 ते 130 मध्ये 110 आणि 30 म्हणजे 105 ते 115 मार्क द्यायचे. बघा 105 ला द्यायचं 110 ला 115. नेक्स्ट F5 हे F5 आहे.
F5 सर्वात मोठे टोटल ही आपली 90 आहे. तर F5 मध्ये नियम 1 सोडून 3चे जोडे आहेत, आहे की नाही, हे आणि हे, म्हणजे 110 ते 120 यांना मार्क करायचं. 110, 115, 120, ठीक. आणि शेवटी F6 यामध्ये सर्वात मोठी बेरीज 80 आहे. तर F6चा नियम काय आहे की पहिल्या 2 फ्रिक्वेन्सी सोडूनचे टोटल, पहिल्या 2 सोडून बाकी 3 त्यांच्या जोड्या, म्हणजे 80 जी याची बेरीज आहे कशाची, 30, 35 आणि 15, म्हणजे 115 ते 125 पर्यंत मार्क. पहा 115, 120 आणि 125. तर अशा प्रकारे 115 हे जे टोटल आपल्याला जास्त दिसत आहे ही 5 आहे, या ठिकाणी ही 4 आहे, ही 3 आहे, ठीक आहे. हे पहा टोटल, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाय युजिंग ग्रुपिंग टेबल अँड अनालिसिस टेबल हिअर वैल्यू 105 है ना, is having maximum occurrence, है कि नहीं. जास्त वेळा ही उद्भवली, कारण याचे या ठिकाणी बघू शकतो आपण 35 ही फ्रिक्वेन्सी जास्त होती याची, सॉरी 115 ही टोटल याची आहे. जे हे ग्रुपिंग टेबल अनालिसिस टेबलचा वापर करून आपण असं शोधलं की 115 जास्त वेळा म्हणजे 5 याची जास्त बेरीज आहे, म्हणजेच त्याचा अर्थ हा आपला मोड आहे 115. अशा प्रकारे आपल्याला मीन 120, स्टँडर्ड डिव्हिजन 8.76 आणि हे मोड 115 हे तिन्ही व्हॅल्यू सापडल्या. आता ह्या तिन्ही व्हॅल्यूज ह्या जो आपला फॉर्म्युला आहे हा याच्यामध्ये इकडं मांडूयात आपण आणि सोडूयात. कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस दॅट इज J इज इक्वल टू A मायनस Z अपॉन स्टँडर्ड डिव्हिजन. ए म्हणजे हे किती आहे आपले 120 वजा Z आपला मोड आहे 115 आणि स्टँडर्ड डिव्हिजन आपण काढलं 8.76, ठीक आहे. 120 मध्ये 115 गेले 5 राहिले, 5 भागिले 8.76. याचा जर भागाकार केला तर 0.57 हे झालं आपलं आन्सर 0.57. थँक्यू.